रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी विठ्ठल वर्ष पूर्ण होत आहे 6 वर्ष बरं का थोडा इको कमिटी आणि ही 6 वर्ष कशी आपल्या समोरून निघून गेली काही आपल्याला अंदाज आला नाही थोडा अजून करू 6 वर्षामध्ये बरंच परिवर्तन झालं आपल्या दृष्टीने 6 वर्ष गेलेले कळले नाही आणि काळाच्या दृष्टीने तुम्ही कधी गेले हे कळणार नाही आपले बाप दादा गेले आजोबा गेले पंजोबा गेले त्यावेळेस या नांदूरगावची काय परिस्थिती असेल काय माहिती डोंगराच्या कपारीतलं गाव आहे की नाही आजोबा होते आजोबाचे वडील होते सगळी परंपरा कुठून ना कुठून तरी परंपरा असल्याशिवाय लोकसंख्या कमी त्या काळात ज्ञान कमी जगण्याची माहिती कमी एक काळ असा होता की पृथ्वी केवढी आहे हेच माहीत नसायचं आज सगळं कळायला लागलं आपल्याला आज सगळ्या बाबतीमध्ये ज्ञान झालं या गोष्टी अमेरिका कुठे लंडन कुठे सगळं कळायला लागलं परंतु असं काही कळल्यामुळं काही फरक पडला असं नाही काही नांदूरमध्ये काही फरक पडला का अमेरिका कळाली काही फरक पडला पाऊस वाढला काही पाऊस कमी झाला आपल्या नशिबातलं जगणं हे चुकतच नाही एखादा मनुष्य वाईट आहे हे कळणं एखादा मनुष्य साधू आहेत हे कळणं कळल्याने काहीच फरक होत नाही लक्षात आलं का कारण तुमच्या कृतीमध्ये काय उतरलं गेलं ह्याच्यावर तुमची विद्वत्ता तुमचं जीवन तुमची मान्यता आधारित आहे दुसऱ्याचा पाय तुटला म्हणून तुम्हाला काही फायदा नाही दुसऱ्याला 1 कोटीचा लाभ झाला म्हणून काही तुमच्या घरात नोटा आलेल्या उलट दुःखाचं काम आहे पाय तुटला तर असं म्हणेल माझा तर कमीत कमी तुटला नाही ना आणि नोटा जर आल्या तर अरे त्याच्याच घरात का आल्या आम्ही कुठं चुकलो आणि लोकांची मान्यता अशी आहे आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपल्याला काय लागतं याच्याकडे जास्त लक्ष आपली योग्यता काय आपला अधिकार काय आपली विचारसरणी काय आपली कुवत किती झेपण्याची हे सगळंच एका मागे नाही 1 महिन्यापूर्वी 10 कोटी रुपये एकाच घरात निघाले सगळे नोटस 10 कोटी मी असं गडावून पाहत होतो अरे म्हणजे आम्हाला जर सापडले असतील 10 दिवसामध्ये कुठं गायब झाले असते कळू दिलं नाही कॅश 10 कोटी रुपये असेल आता एवढा मोठा शिकलेला माणूस एवढी कॅश घरात ठेवायला नाही पाहिजे इन्कम टॅक्सने 10 टाकली गेली निघून 10चे 10 कोटी काही फायदा आहे गरिबाचं रक्त सोसलं 10 कोटी रुपये जमा केले आला एक महाराज वारला मरू नये पण त्याला काय करणार 15-20 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले आणि स्वतः डुगडुगली फिरायचे नाही अजून तुम्हाला नाही कळलं तुम्ही लोकांनी 10-20 लाख रुपये ठेवले ना तर तुमचं रक्त आहे रक्त शब्दाचा अर्थ आहे तुमचा मुलगा हा तुमचाच जन्म असतो अर्थ कळाला का तुम्हाला तुमचा मुलगा म्हणजे तुमचाच जन्म असतो पुनर्जन्म असतो त्या मुलासाठी ठेवलं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठीच ठेवलं मुलासाठी प्रॉपर्टी ठेवली म्हणजे आत्मज म्हणतात आत्मज म्हणजे काय आत्म्यापासून जन्माला आलेला तुमच्या आत्म्यापासून जन्माला आलेला तुमचंच पार्ट आहे त्याच्यामुळं असं मुलावर फार रागवता येत नाही कधी कधी असं वाटतं मुलगा शहाणा नाही आहे
मुलगा हुशार नाहीत, एकाने सांगितलं महाराज आमची मुलं हुशार नाहीत, काय करावं? मग त्यांच्याकडे काय करायचं? तुमच्याकडे बघा ना, आडात असेल तीच पोरत येणार. दारू पिऊन तुम्ही जीवन जगलात आणि तुमची पोरं राम म्हणून जन्माला यावीत, याच्या इतका मूर्खपणा काय असेल? रावणाच्या घरात रावणासारखीच मुलं जन्माला येतात. दशरथाचं वागणं चांगलं आहे म्हणून राम जन्माला येतात. दारुड्या जर असेल तर दारू जन्माला येतं, दुसरं काय जन्माला येणार? आणि त्या पोराने किती आवरण्याचा प्रयत्न करावा, धरीचा आहे परी आवरेल नाही. कधी कधी चुकून परमार्थात आल्यानंतर सुद्धा संसारातला गाढवपणा परमार्थामध्ये कायम असतो. नाही कळत? ज्ञान आलेलं आहे, फरक पडत नाही. काय चांगलं आहे हे ज्ञान काही करू शकत नाही, आणि वाईट आहे हे ज्ञान काही करू शकत नाही. अर्थ कळला ना? चांगलं आणि वाईट हे ज्ञान किती बरं. संसारामध्ये पदार्थ अनंत आहे. अनंत शास्त्रम बहुलाच विद्या, अल्पायुष्यम बहुविघ्नताच. अल्पायुष्य त्याच्यामध्ये अभ्यास करत नाहीत, त्याच्यामध्ये किती शास्त्र आहेत. बहुविघ्नताच, कधी पोट दुखतं, कधी डोकं दुखतं, कधी मूड नसतो, कधी लवकर उठत नाही, किती शास्त्राचा अभ्यास. अनंत शास्त्र, कुठल्या शास्त्राला आपण नावं ठेवू शकतो? कितीतरी विद्या पडल्या जगामध्ये. काय करायचं काय? यत् सारभूतम तदुपासनीयम. जे सगळ्या शास्त्राने ज्याचं नाव पुढे केलं असेल त्याची उपासना माणसाने करावी. उपासना करावी. करावी शब्दाचा अर्थ ज्ञान असो अथवा नसो, कृतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मला सांगा, तुम्ही एवढे सगळे माणसं माझ्या पुढे बसलेत, नगरला गेला तुम्ही, ही शाळा चांगली, ती शाळा चांगली, आणि सगळ्यापेक्षा ही शाळा चांगली, या ज्ञानाचा काय उपयोग आहे? चांगल्या जगातल्या चांगल्या शाळेमध्ये मुलाला घातलं, आणि जर मुलाने अभ्यासाच नाही करत, शाळा काय करणार आहे त्याला? लक्षात येते तुम्हाला? कृती महत्वाची. ज्ञान जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा 1000 पट कृती महत्वाची. वाल्मिक हा ज्ञानाने दुरुस्त झालेला नाही. वाल्मिकाला कळालं संसार वाईट आहे, कळालं म्हणून दुरुस्त झाला नाही. अंगावर वारूळ लागेपर्यंत राम नामाचा जप केला. आपल्याला वारूळ लागत नाही, मुंगी चावत नाही, डास चावत नाही, पण भजनामध्ये मात्र बसवत. तुम्ही तर भाग्यवान आहेत, हल्ली ती एवढी सुविधा आहेत. कीर्तनाच्या नंतर जो जागर होतो ना, त्याला चहा असतो तरी बसत नाही. वारूळ लागण्याची गोष्ट तर सोडून द्या, चहा दिला तरी लोक जागरण करत. कसं मला सांगा ना, कृतीमध्ये किती फरक आहे. म्हणून वाढल्या पोळ्याला नावं ठेवत असताना त्याच्या कृतीकडे लक्ष द्या. ज्ञानोबरांच्या कृतीकडे लक्ष द्या, तुकोबरांच्या कृतीकडे लक्ष द्या. किती महान कृती यांच्या हातून घडली. अपमान पचवणं हे तुकोबरांच्या जीवनात ते साधी गोष्ट आहे. टाथा बुडवणं, पाटलाने रागवणं, बायकोली शिव्या देणं अवघड आहे बरं. माणूस कोणाचीही शिव्या खाईल, पण बायकोली शिव्या दिली ना सहन नाही होत. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, स्वाभिमानी माणसाबद्दल बोलतो. काय काय असे भाग्यवान माणसं आहेत, बायकोनी जर शिव्या दिली नाही ना, त्याला उलट विचारतात, आजारी आहेस का तू? ती म्हणते काय झालं नाही, आज जरा सामसूम वाटते, शांत वाटते. म्हणजे जर ती शिव्या नाही दिल्या असं भास होतो की जणू काही हिची तब्येत खराब आहे. आणि अशी ओरडून आरडून जर एकदा बोलली ना, नवरा म्हणतो आज खमंग आहे, व्यवस्थित आहे तब्येत पाणी वगैरे. मग त्याला म्हटलं अरे ही शिव्या देते याच्याबद्दल काय वाटत नाही. महाराज तुम्हाला काय कळते, संसारात सगळंच चालतं. कधी ती देते, कधी आम्ही देतो, कधी दोघं देतो. अजून अर्थ कळला नाही बरं का. कधी तुम्ही देता, कधी ती देते, कधी दोघं देतात. काय बोला ना, शिव्या काही आत्मज्ञान थोडंच देणार, हे सुख थोडंच प्रदान करणार आहे, आनंद थोडंच प्रदान करणार आहे. जे तुमच्याकडे आहे
नाही, जे तुमच्याकडे आहे मुलाला शिवाय देतात, बायकोला शिवाय देतात. योगायोगाने जर महाराज आला तर त्याला पहिले शिवाय देणार, आलेच का? आपल्याकडे जे आहे ते आपण देऊ शकतो आणि साधूकडे जे असेल ते साधू जगाला देतो. ज्या नामचिंतनातून वाल्मिक ऋषी घडले, ज्या नामचिंतनातून ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचं ज्ञान प्राप्त झालं. नाम सांगले चांगले, नाम सांगले चांगले, सारखं गणित आहे. 35% मार्क पडले पास, 35% कमी पडले. नापास झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही आणि पास झाल्यानंतर घरातली माणसं काही बक्षीस द्यायची नाही. मुलाचं भविष्य त्याच्या वागण्यावर आधारित आहे. शाळेत पाठवणं आपलं काम आहे, नंबर काढणं मुलाचं काम. जे आज कलेक्टर झालेली मुले, ज्यांना लाल दिवा आहेत, बसायला गाडी आहेत, त्याच्याबरोबर हजारो पोरं शिकत होते, ते कलेक्टर झाले नाहीत, एकच कलेक्टर झाला. जो झाला तो ह्या सगळ्या व्यापातून सुटला, मुक्त म्हणतात त्याला. मरेपर्यंत त्याला टेन्शनच नाही. किती ठिकाणी बदली, बंगला तयार, 12-13 नोकर तयार, गाड्या तयार, लाल दिवा तयार, आणि पुन्हा एका जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे मुख्यमंत्री. अभ्यास दोघांचा सारखा आहे, शाळा दोघांची सारखी आहे, पहिलीपासून BA पर्यंत. अभ्यास क्रमात काही फरक नाही, शाळेत काही फरक नाही, फरक आहे तो माणसामध्ये. ज्ञानेश्वरीत काहीच फरक नाहीत, महाराज लोकात फरक आहे. गाथ्यात फरक नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग तीच आहे. मी जरी काय म्हणलं तरी रूप पाहतच म्हणणार, सुंदरचे ध्यानच म्हणणार, विठ्ठल विठ्ठलच म्हणणार. अजून एखादा महाराज आला तरी अभंग तेच, रूप पाहता काहीच रूप पाहू नये असं वाटतं. याचं कारण अभ्यासक्रम तोच आहे, संत तीच आहेत, माणसाच्या व्यक्तिमत्वावर फरक. अगदी सामान्य भाषेत जर बोलायचं ठरलं ना, बीज तेच आहेत, मातीतला फरक आहे. बीज तेच आहे, तीच क्वालिटी आहे, तीच कंपनी, तोच पडणारा पाऊस आहे. तो काय असं तोंड पाहून पाऊस पडत नाही, तोच पाऊस. मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यावर आणि जमिनीच्या पोतवर पिकाचं उत्पन्न आधारित आहे. मनुष्य जन्म तोच आहे, तुमच्या गुणवत्तेवर ईश्वराचं प्रेम आधारित आहे, कृती आधारित आहे. बाबांची पूजा होते, बाकीच्या बाबांना येऊ नका बाबा, माझा शब्द लक्षात ठेवा. चेहरा जाऊन 43 वर्ष झालेत बाबांना, लोक त्यांचं स्मरण करून प्रेमात ओथंबले जातात. वागण्याची कृती, जग तेच आहे, पृथ्वी तीच आहे, सूर्य तोच आहे, हवा तीच चालते, जे तुम्ही शिजवता तेच साधू खातो, जमिनीच्या पोत मध्ये फरक आहे. लक्षात आलं? तोच पैसा साधूकडे आहे, तोच पैसा चोराकडे. नोटा काही बदल आहे का? भगवानगडला पैसे द्यायचे म्हणजे स्पेशल छापावे लागतील असं काय? हॉटेलमध्ये सुद्धा तेच पैसे चालतात, साधूकडे सुद्धा तोच पैसा असो, जमिनीच्या पोतमध्ये फरक. एखादा पैसा दारूकडे, द्वेषाकडे, मत्सराकडे, पोलीस स्टेशनला, वकिलाकडे जातो, आणि साधूचा पैसा अन्नदानाकडे. ज्ञानाय दानाय चरक्षणाय, फार सुंदर सांगितलेलं आहे. 3 वस्तू दुष्टाकडे असतात आणि साधूकडे असतात, तिन्हीच्या विनियोगामध्ये फरक आहे. साधूकडे ज्ञान असतं, वाईटाकडे ज्ञान नसतं का? मला सांगा बरं. राजकारण करायचे, देश चालवायचा आहे, मेंदू तर लागतोच. नाही असं नाहीये, सगळे कृती एकच आहेत. ज्ञान आहेच, खलस्य साधोर विपरीत मेथत. खलामध्ये आणि साधूमध्ये जो फरक आहे तो विपरीत फरक आहे.
साधूकडे जर ज्ञान असलं जगाच्या वाटण्यासाठी, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथ्याच्या रूपानं जगाच्या समोर आणलं ज्ञान, आणि खलाकडे ज्ञान असलं तर झाकण्याकडेच जात, मी मोठा, मी मोठा, माझ्याकडे ज्ञान, माझ्याकडे ज्ञान. पैसा असेल तर ज्ञान दानाकडे आहे, आणि हा दुसऱ्याला लुबाडण्यासाठी पैसा. आणि शक्ती जर अंगामध्ये असली ना महाराज, रक्षण आहे. साधूची शक्ती रक्षणा करता असते आणि दुष्टाची शक्ती बलात्कारासाठी. जमीन जबरदस्ती घेणार, सोनं जबरदस्ती घेणार. आता काही सांगायला नको तुम्हाला, जन्मच वाईट असतो. म्हणून म्हटलं हवा तीच, सूर्य तोच, पृथ्वी तीच. एकाची पूजा होते आणि एकाला खेटराने मारावं लागतं. अन्न तेच, सगळं तेच. असा कुठला माणूस जन्माला आला नाही ज्याला ज्ञानोबराय माहित नाही महाराष्ट्रामध्ये. कानावर ऐकलेलं आहे त्यांनी, ज्ञानोबरायचं काहीच माहित नाही. अर्थ कळाला का? ज्ञानोबरायविषयी मी एकाला भेटलं गे, ज्ञानोबराय माझ्या काही लक्षात नाही आलं. मला ज्ञानोबराय, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिलेली, अनुभवामृत लिहिलेलं आहे. नाही म्हणजे मला काय असं ऐकण्यात नाही आलं. ज्ञानोबराय तुकोबराय ऐकण्यात आलेले नाही. आणि जिचं चरित्र ऐकून ते हिरोईनचे फोटो घरात, कीर्तनात ते बोलायला पाहिजे. तिथं वागणं बरोबर नाही, चरित्र बरोबर नाही, चवीनं चर्चा करतो. आज हिच्या बरोबर होती, मी एकाला विचारलं का रे फोटो लावलेत घरामध्ये, काय कोणाबरोबर लग्न केलं? काय मला बोलता म्हणे अजून तिचं लग्नच झालं नाही. म्हणलं तुला किती टेन्शन. ज्या हिरोईनी बद्दल काही माहित नाही, तिचं सगळं चरित्र त्याच्या पाठ, ज्याच्यामुळे चरित्राचं नुकसान होतं ते चरित्र पाठ, ज्याच्यामुळे चरित्र दुरुस्त होतं ते ज्ञानोबराय तुकोबरायचे चरित्र माहितीच नाही. काय विचित्र आहे. कल्पना केली कधी या गोष्टीची? हे अनुभव घेऊन बदला. याचं मूळ कारण आहे, हृदयाला जर तुम्ही मंदिर करत असाल, हृदयामध्ये जर परिवर्तन करत असाल, तर मात्र तुमच्या जमिनीमध्ये पेरलेलं बी हे सुखकारक पद्धतीने उगवत. आणि हृदयामध्ये जर वासना पेरत गेलात, जास्तीत जास्त संसाराची बंधनं वाढत जाते. ते संसाराची बंधनं इतकी विचित्र आहेत महाराज. मानसिक विकलांग होतो माणूस, विचाराने विकलांग होतो, शरीराने विकलांग होतो. संसार बंधन म्हणजे म्हशीचं बंधन दिसतं, बैलाचं बंधन दिसतं, त्याला लावलेली व्यसन दिसते आपल्या बैलाला. पण माणसाची बंधनं दिसत नाही, चेहऱ्याहून दिसते किती बांधलेला आहे. गडावर जरी आला ना तरी टेन्शन मध्येच असतो. असं जरा काही वरून यायला 5-10 मिनिटं उशीर झाला ना, लगेच असं ते अर्थ गरम याला का काय महाराज अर्धा तास झाला येऊन बसलोय, तुम्ही खालीच येईनात. अरे म्हणलं मूर्खा, नको त्या जागेवर रात्र रात्र काढतो. गटारांमध्ये काही भाग्यवान माणसं रात्रभर राहतात, कुठं ओढ्यात पडतात, कुठं रस्त्याला पडतात. आणि अर्धा तास जर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधूची वाटपाट ठरलं काय नुकसान आहे? बरं दर्शन केलं पुन्हा गटारातच जाणार आहे का? चांगल्या ठिकाणी जावं महाराज. उलट साधूचं तीर्थक्षेत्र असं आहे, ज्ञानोबरांचं फार सुंदर वर्णन आहे. तीर्थाला जाण्यापेक्षा साधूचं दर्शन घ्यावं, सकळ तीर्था राहावं. ज्ञानोबरांचं साधू साधू म्हणजे काय? साधू तीर्थाला गेल्यानंतर काशीत विश्वनाथ बाबा बोलत नाहीत, गंगा बोलत नाहीत. आले का नांदूरवरून, बोलली का गंगा? विश्वनाथ बाबा बद्रीनाथला गेले, नारायण विचारतात काय थंडी वाजते का बुवा? पण साधूकडे जर गेलात, पुसोनी क्षीण हरती हे ती सुख. साधूकडे जर तुम्ही गेलात, कधी आलात, कशी तब्येत आहे, कसं चाललेलं आहे, पुसोनी क्षीण हरती विचारून तुमचा शीण घालवतात आणि देतात काय? देती सुख. अर्थ कळला का?
बसते का डोक्यामध्ये? तुम्ही काय देता? शिव्या. साधू काय देतो? सुख प्रदान करतो. का? सुखच असतं. सुखाचे व्यवहारी सुख लाभ, सुखच आहे साधूकडे. चंदनाला कुऱ्हाड मारली काय आणि काही केलं काय? चंदनाला कुऱ्हाड मारल्याबरोबर सुगंध बाहेर पडतो. आणि मिरचीला साखरेने असं लेप देते मी, झटका आणल्याशिवाय राहत नाही. आतलं खराब आहे. आतलं तुकोबरायांनी फार सुंदर सांगितलं. निंबाच्या झाडा साखरेचे आळे. निंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं आणि वरून दूध टाकायला सुरुवात केली, काही परिवर्तन होईल का? असे काही आपल्या गावातली माणसं आहेत महाराज. कितीही गोड बोला, अवलाद जातच नाही. काहीच परिवर्तन होत नाही महाराज. तुमच्या गावात तुम्ही एका ठिकाणी सांगितलं का महाराजाला, बरं, आणि तुमचं पहिलंच रेकॉर्ड आहे ना, 25 लाख म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? आणि मी तुमचा वापर एवढा सुंदर केला, तुम्हाला काय सांगावं. ज्याला मिरची लागते त्याला मी अगोदर सांगतो. कुणीही माणूस भेटला ना कडाबद्दल किंवा याच्याबद्दल बोलणारा असला तर मी बोलतो त्याला. काय म्हणलं, आमच्या परिसरातली माणसं फार वेगळ्या स्वरूपाची. काय 25 लाख रुपये वर्गणी झाली नांदूर दैत्यामध्ये. म्हणजे नाव नांदूर दैत्य आणि वर्गणी 25 लाख रुपये. म्हणून लोक काही वेडे आहेत का? आता मला नाही सांगतात. हा बोलण्याचा उद्देश लक्षात ठेवा. देणारे तुम्ही आहात, दुखी होणारे दुसरी लोक आहेत. काय गरज आहे त्याची? तुम्ही देताय आणि इतर दुखी होताय, अवलाद चांगली नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. अरे तू तुझ्या योग्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मी अनेक महाराज लोकांना बोललो की भगवान बाबाला गणासाठी वर्गणी, नामदेव शास्त्रीसाठी नाही. मी काही नांदूरमध्ये पहिल्यांदाच आलोय का? गादीवर बसण्यापूर्वी 2-3 कीर्तन झालेच माझे. तेव्हा तुम्ही झोपायला सुद्धा नीट दिलं नव्हतं, माझ्या लक्षात आहे. सगळं माझ्या लक्षात आहे. मी गाडी घेऊन आलेले वगैरे वगैरे. मग त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही, मी रागवलो नाही. आता 25 झाले, आनंदही झाला नाही, कारण की माझा संबंधच नाही. हा संबंध भगवान बाबाशी आहे. हा संबंध भगवान गणाशी, भीमसिंग महाराजांचा संबंध आहे. परिणाम काय होतो? मन बदललं, अहंकार येत नाही. दिलं कोणाला? गडाला. मग आपला काय संबंध त्याच्यामध्ये? 10-20 वर्षाकरता तुम्ही मालक झाला. मला सांगा, मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे, ती काही खुर्ची त्याच्या बापाची थोडीच आहे. बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलं एका पक्षाला आणि पक्षश्रेष्ठीने सांगितलं या खुर्चीवर बसा. बसणाऱ्याला माहिती किती दिवस बसता येईल काही सांगता येणार. हायकमांडचा आदेश आला मुख्यमंत्री बदलायचा, हा मुख्य असून, लक्षात येतं, हा मुख्य असून काही फायदा, याचा बाप दुसरा मुख्य. गादी मुख्यमंत्र्याची, खुर्ची मुख्यमंत्र्याची, म्हणायला मुख्य, असायला सामान्य सुद्धा नाही. नुसता फोनाला सोडून द्या, एका मिनिटात सोडावं लागतं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं असतो. मेंदूमध्ये अहंकार किती मोठा असतो. काळाचा आदेश आला, हे शरीर सोडून द्या, काय चालतंय. आणि एकदा शरीर सोडून दिलं ना, लाकडं वाटच पाहत असतं, कधी सापडतोय बिचारा. आणि मला सांगा की पुन्हा 1000 चमत्कार ज्ञानोबा म्हणतात जगामध्ये झाले, पण माणूस परत आलाय हा आतापर्यंत कुठल्याही धर्मामध्ये चमत्कार झालेला, कुठल्याही धर्मामध्ये बोलतो 1000 चमत्कार सांगू शकता, पण एखादा संत, एखादा देव पुन्हा आलाय असा चमत्कार घडलेला नाही. त्यांच्या चरित्राकडे पाहून, त्यांच्या शब्दाकडे पाहून आपल्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. आपलं जे वासनेनं भरलेलं हृदय आहे त्याला असं परिवर्तन करावं लागतं. पहिल्या चरणात रामकृष्ण नामे दोन्ही रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. साजिरी म्हणजे सुंदर आहे, देखणी आहे. हृदय मंदिरी
हृदयाचं मंदिर करून स्मरा, स्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. का? काही नाही, स्मरण करावंच लागतं. का? करा शब्दाचा अर्थ आहे कृती. हृदय मंदिरी स्मरा. स्मरा म्हणजे काय? कृती करा. करा, बोलू नका. वाईटाचं ज्ञान झालं, चांगल्याचं ज्ञान झालं, काही फायदा नाही. का? या जगातला अतूट सिद्धांत आहे, जो करील तो भरील. जो करील तो. मुलगा कलेक्टर झाला, बापाला इंग्लिश बोलता यायला लागली का? आपल्याला तर माहिती आहे, अनेक लोक मुख्यमंत्री होतात, बाप बिचारा शेतामध्येच असतो. का? जो करील तो. फार महत्वाचा सिद्धांत आहे. बाप, आपला मुलगा मंत्री झालेला आहे, बाप शेतामध्येच काम करतो. का? त्याची योग्यता वेगळी आहे. बाप झाला म्हणून काय झाला? योग्यतेमध्ये बदल पडत. फार महत्वाचा शब्द आहे, योग्यतेमध्ये बदल पडत. बापाचं आणि मुलामध्ये योग्यतेमध्ये जर बदल पडत नाही, तुम्ही कोणाबरोबर स्वतःची तुलना करता? ऐऱ्या गैऱ्या बरोबर तुलना करता. बापामध्ये आणि मुलामध्ये जर साम्य नाही, ज्याच्यापासून आपण जन्माला आलो त्याच्याशी जर आपली तुलना होऊ शकत नाही, जगाशी काय तुलना करता तुम्ही? दुसऱ्या चरणात आपल्या आपुली आपण करा. स्वतःची स्वतः सोडवणूक करून घ्या. कुठं कुठं गुंतलेलं आहे? शरीर नात्यामध्ये गुंतलेलं आहे, विषयामध्ये गुंतलेलं आहे. मन कुठेतरी मोहाचा दोरा असं पकडू नये. कुठले तरी अज्ञात विचार आपल्या बुद्धीमध्ये आलेले, जे शास्त्रोक्त पद्धतीने आलेले नाहीत, कशाची भीती वाटते? हे मागे तुम्हाला सांगितलं होतं, एकदम बाई आली आणि माझ्या समोर झुलायला लागली. कधी कल्पना केली का, हे जर देवता असते तर मुख्यमंत्र्याच्या अंगात यायला पाहिजे. का चांगले गिऱ्हाईक पकडलं पाहिजे. आता मी जर चांगल्या ठिकाणी जातो, चांगल्या ठिकाणी बसतो, तर देवी देवता सुद्धा चांगलं शरीर, जे मी कधी तोंड धुतलं नाही, केसांना कधी तेल लावलं नाही, शॅम्पू कधी कधी आयुष्यभर मिळत नाही, असली घाण बाईच्या अंगामध्ये देव जातोच कसा? हे मोठी समस्या आहे. चांगले चांगले आहेत ना, बाबा आहेत, भाऊ आहेत, आमच्यासारखे आहेत. आला देव म्हणजे जरा भेटणं होईल, बोलणं होईल. एकदा त्या भिवंडीमध्ये माझं प्रवचन चालू होतं, त्या बाईच्या अंगातच आलं, तिथंच झुलायला लागलं. 50 वर्षाची बाई. मी आपलं सहज म्हणलं, काय झालं बाई? महालक्ष्मी. महालक्ष्मी म्हटल्याबरोबर मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. संस्कृतमध्ये बोलायला लागली, तिला कुठे येते संस्कृत बोलता? म्हणजे असले कसले महालक्ष्मी? म्हटलं बावळ, महालक्ष्मीच्या भाषेमध्ये मी बोलतो आणि महालक्ष्मीला संस्कृत येत नाही. म्हणलं महालक्ष्मी का मूर्ख लक्ष्मी. बाकीची बसलेली लोक होती ती सुद्धा गार झाली. त्यांना म्हणाल तर ही महालक्ष्मी तर माझ्यासंग बोलायला पाहिजे, कारण की महालक्ष्मी संस्कृतमधून बोलते, मी संस्कृतमधून तिच्याशी बोलतो, आणि ह्या महालक्ष्मीचं लुगडं कसं काय फाटलेलं आहे? म्हणलं अर्थ आहे ही अवघड परिस्थिती. हे सगळं नसतं म्हणून जगात. ज्ञानोबरांनी, तुकोबरांनी, सगळ्या लोकांनी याचा निषेध केलेला. शेंदरी हिंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेती, आपुल्या पोटाचे रडती मागती सिते. अवघड नाही, नसते या गोष्टी, नसते. मी तर मानत नाही या गोष्टीला, कारण असल्या तर असल्यापेक्षा काय ह्या गोष्टी सामान्य माणसाच्या येतात. वैचारिक कमकुवतपणा ज्या बुद्धीमध्ये असतो तिथं अशी भूत येतात, दुसरीकडून नाही. हिची बुद्धीच भूत झालेली असते. अर्थ कळाला का? सासूने त्रास दिला, मी पाहिले 5-6 वर्षामध्ये. सासू त्रास देते, काम करायचा कंटाळा, ऊस तोडायचा कंटाळा, अंगात आल्याशिवाय राहत, संसाराची जाणीव नाही,
नवरा बघत नाही. मग सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून असं नवरा सुद्धा आई साहेब ते नवऱ्याच्या कानाखाली ठेवायला. काय आई शब्दाचा केवढा मोठा अपमान आहे, कधी कळताय तुम्हाला? 2 कानाखाली त्या नवऱ्याच्या ठेवायला पाहिजे. तुम्ही खरंच भाग्यवान आहे. तुम्ही काही एवढं इतक्या पातळीवर जात नाहीत. पुणे मुंबईला इतक्या खालच्या पातळीवर जातात महाराज. आणि असं मी जे मगाशी सांगत होतो भगवानगडाचं, सुशिक्षित फॅमिली, शिकलेली, सायन्स मधला माणूस, तो मला सांगतो शास्त्रीजी काहीतरी करा, माझी पत्नीला अंगात येतं असं तसं. म्हणून MSc झालेला आहे, सायन्स शिकवतो. सगळं कवटी ज्या असतात ना त्या माणसाच्या, त्या कवटीवर अभ्यास करतात. आणि हिची कवटी बरोबर हे कळत नाही का? नाही म्हणे महाराज, म्हणजे आमच्याकडे म्हणजे नवीन बसतात 2-3 चांगला माणूस होता ते. मला म्हणे महाराज हे सगळं शास्त्र आमच्याकडे, तुम्ही काही बोलायचं नाही. म्हणजे मी लगेच दुरुस्त करतो. म्हणलं काय नाही म्हणते ती बांबूची छडी होती, ही भगवान बाबाची छडी आहे. नवऱ्याच्या देखत असली 2-3 टाकल्या का नाही त्या बाईच्या अंगावर, नवराच ओरडला. त्यांनी कधी मारलेलंच नाही तिला, शिकलेला माणूस. आणि ही सरळ झाली बरं, 3 ठोक्यामध्येच अंगावर वळ उमटले महाराज. काय सांगायचं, मला सुद्धा मारताना वाईट वाटत होतं. आणि ती सगळं दुरुस्त होऊन पाया पडली. म्हणलं बाई काही नाही म्हणे, सगळं गेलं म्हणे महाराज. कधी पण या, हा प्रसाद ठेवलेला आहे. कधी या, जेव्हा कधी त्रास होईल. याला भाडं लागत नाही, काही लागत नाही. बांबूला काय लागतं मला महाराज, मी अजून सांभाळून ठेवले. जे आले मनुष्य जन्माला आपण आलो. मग हे नाही असं मला म्हणायचं नाही. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा, ही बौद्धिक विचाराची विकृती, हे बंधन आहे. आपण आपल्या विचारातून मुक्त होत नाही, हे बौद्धिक बंधन आहे. काही लोकांचं मानसिक बंधन असतं. मानसिक बंधन म्हणजे कुणाचं वड्यातून गेलं ना रात्रीच्या वेळेस, वड्यातलं लागलं म्हणतात, ते मानसिक बंधन आहे. वड्यात काहीच नसतं, वड्याच्या शेजारी बाकीचे जे घरं असतात ते टिकले असते का आतापर्यंत? यालाच कसं काय ठरलं वड्यामध्ये? हल्ली तर लोक वडा पळून घरं बांधतात. मग काही मानसिक शारीरिक विकृती असते, काही मानसिक विकृती असते, काही बौद्धिक विकृती, ही सगळी बंधन आहेत. आणि ही बंधनं जगात कुणी तोडणार नाहीत. आपुली आपण करा, तुमची सोडवणूक तुम्ही करा. उद्धरेद आत्मनात्मानम, आत्मना आत्मानम उद्धरेत, स्वतःचा स्वतः उद्धार करावा. आत्मैव आत्मना बंधू, आत्मैव आत्मना रिपू. आपणच आपले. माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्रदारा कैसा मित्रू, काचया घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. काय अवघड. याचं कारण काय होतं, आपण बसतो कोणाबरोबर, आपण कोणाशी बोलतो, ही सगळी बंधनच आहेत. चांगला माणूस जर वाईट माणसाच्या शेजारी बसला ना तरी सुद्धा संक्रमण होतं. स्वाईन फ्लू पेक्षा बेकार आहे. स्वाईन फ्लू झालेला कळतो ताप आल्यामुळं, पण विचार संक्रमण झालेलं कळत नाही. हे तुकोबाराने लिहून ठेवले. बैसता चोरा पायसी तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. विचार संक्रमण होतात. मग संतांच्या संगतीमध्ये का राहिलं पाहिजे, त्याचं मूळ कारण आपले विचार नाही वाढले तरी चालतील, पण दुसऱ्याचे विचार संक्रमण होऊ नयेत. त्याच्या विचाराने आपलं पतन नको. अर्थ कळाला काय? दुसऱ्याच्या विचाराने आपलं पतन नको. हे बायामध्ये संक्रमण जास्त असतं. संसार सुखी असतो, नवरा बायको चांगले असतात, शेजारच्या बाईला खपत नाही. आणि ती नवीन झालेली जी सून असते ना, तिला संसारातलं काही आडे वेडे असलं काही माहीत नाही. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. अचानक शेजारची बाई येऊन सांगते, काय करतो तू संध्याकाळी नवरा 1 तास उशिरा येतो, चौकशी का करत नाही?
काय गरज आहे? याला म्हणतात विचार संक्रमण. सुखी चाललेला संसार आणि शेजारच्याला सहन होत नाही. मग ते म्हणते का काय खरं नसतं, आज 1 तास उशिरा, उद्या 2 तास, 3 तास, कुठं गुंतले ना संसार. नवरा आपल्या हातात नसला तर काही उपयोग. ट्रेडिंग सेंटर. अहो आम्ही गावोगावी जाऊन कीर्तन करतो तरी लोक माळा घालत नाहीत. या असले गुरु घरात एका झटक्यात ती बाई बदलते, लगेच नवऱ्याच्या मागे लागते. नवरा म्हणतो 1 वर्षापर्यंत ठीक होती, आता असं का विचारलं गेली? 1 तास उशीर नाही विचारलं पाहिजे ना. तिथून सुरुवात करते. चांगलं खातं तिथं घर फुटून जातं. मला काय काही असं काही कारण, सगळी माणसंच आहोत, एकमेकाला एकमेकाची गरज असते. आणि इतकी वाईट परिस्थिती, लग्न असो, मरण असो, मारण असो, कोणी जर तुमच्या घरात नाही आलं तर चांगलं वाटेल तुम्हाला? बोला ना. पडलेला आहे माणूस आजारी, कोणीच विचारत नाही त्याला पण राग येतो. म्हणजे गडाच्या नादामध्ये, गडाच्या पूर्वी काही घराचे संबंध होते, त्याच्यामध्ये एक महाराज आजारी पडला आणि ते गडाच्या नादामध्ये काही जाणंच झालं नाही. वर्षभर आजारी होते, मला कळलंच नाही. आणि मग नंतर मग भेट झाली. आज महाराज आला की तो फुगलेलाच. म्हणजे महाराज काय झालंय? ताठ. माझ्या काही लक्षात नाही. म्हटलं काय महाराज, काही प्रॉब्लेम वगैरे, काही तब्येत वगैरे? म्हणे काही विचारणं झालं का म्हणे? म्हटलं काय 1 वर्ष आजारी होतो. असं काय मला माहितीच नाही. मला तुम्ही फोन करून सांगायचं. नाही तुम्हाला कळायला पाहिजे. आजारी तू, आता ते दोस्त असल्यामुळे बोललो बरं का. आजारी तू तुझ्या गाढवपणामुळे पडला आणि पुन्हा मी विचारणा करावी असं काही पुण्य केलंस तू? मी तुला विचारणा करावी किंवा मी तुझ्याजवळ येऊन बसावं असं काय केलं? नाही तू आजारी पडणार नाही का? मला अजिबात येऊ नको. यदा कदाचित जर मी पडलो तर अजिबात येऊ नको म्हणलं विचारायला. काय आता गड मिळाला म्हणे आम्हाला कशाला विचारशील? डोक्यातली धारणा सांगतो तुम्हाला काय पद्धती काय. त्याला म्हणतात विचार संक्रमण. लोकांनी विचारावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही किती लोकांना आतापर्यंत विचारले? तुम्ही किती सामील झालात सुखदुःखामध्ये? लोकांचे सुख उद्ध्वस्त करतात, नाही कळलं? लोकांचे सुख उद्ध्वस्त करतात. तुम्ही कसं सुखात राहू शकाल? लोक बोलतात, बोलावं लागतं म्हणून, पण चांगलं बोलतील कल्पना करू नका. आपण केलंच नाही काही चांगलं. संक्रमण झालेले. चांगलं असं एक गडावर चांगला माणूस होता, चांगलं कामधाम व्यवस्थित करायचं. एक महाराज आला, त्याला चहा द्यायला सांगितलं. तो महाराज एकदा आला, 2दा आला, 3ऱ्यांदा त्या महाराजाने त्या माणसालाच घेऊन गेला. म्हणलं काय काय पद्धत आहे का? म्हणलं तो 4थ्यांदा तो महाराजाला म्हणला, अरे ते तो माणूस तुझ्याकडे नाही, माणूस चांगला होता. म्हणजे इथंच सापडला कसला? म्हणलं बरं आता नेलायच ना, सोडू नको, तेवढं तरी कर. आमच्या इथं चांगला होता, ते आमचे संस्कार आहेत, आमच्यामुळे चांगला राहिला, आता सोडू नको. 1 वर्षाने तो पुन्हा आला गडावर. मला म्हणे काय महाराज ते चांगलं नव्हतं. म्हणलं आता नाही, पहिला होता आमच्या संस्कारामध्ये, आता आलाच ना भरून, आता हिथं घाण करशील, इथल्या लोकांना काहीतरी रस्ता दाखवशील. नाही म्हणे महाराज आता नाही. म्हणलं आता दयाने मयाने आपुले आपुयानं गड चालवायचा आहे. तुझ्यासारखे मूर्ख माणसं ठेवून चालणार? माझ्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. संक्रमण होतात विचाराची, संकल्पनेची संक्रमण होतात, रोगाची संक्रमण होतात. आपली सोडवणूक आपण केलीच पाहिजे. दुसरं कोणी तारणारं नाही तुम्हाला. भगवंताने बुद्धी दिली, शरीर दिलं, मन बुद्धी दिली. संक्रमणापासून वाचलं पाहिजे याच्यासाठी अक्कल पण दिली. मग आता कमीत कमी संसार बंधन तोडा. मला हे जर तुटत नसलं तर काय केलं पाहिजे? शेवटच्या चरणात
रामकृष्ण देवा ध्यानी रामकृष्ण माळा मनाचं ध्यान आणि हृदयाचं प्रेम असे वेगळे वेगळे पार्ट आहेत बरं का. मन हे ध्यानाकडे लावावं रामकृष्ण माळा हे ध्यान आणि हृदय जगावर प्रेम करण्यासाठी नाही जग निर्माण करणाऱ्यावर प्रेम करण्यासाठी. जगावर प्रेम करायला लागलेत ना तर हृदयाचे असे तुकडे तुकडे होतात. तुमचा अभ्यास करून बघा तुम्ही. एकच हृदय किती ठिकाणी प्रेम ठेवणार. थोडं मुलावर, थोडं बायकोवर, थोडं स्वतःवर, थोडं पैशावर, थोडं जमिनीवर, थोडं राजकारणावर. आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही त्यांच्यावर पण प्रेम असतं बरं का. पटतं का नाही. तुमचे जे शत्रू असतात ना त्याच्यावर तुमचं प्रेम असतं. शत्रू म्हणजे काय. शत्रू म्हणजे काय. रस्त्यात चालणारा भिकारी तो तुमचा शत्रू नसतो. त्याची आठवण तुम्हाला येत नाही पण शेजारी पाजारी भावकी सारखी आठवते. प्रेम असतं तुमचं. नकारात्मक प्रेम असतं. त्या प्रेमाचा अर्थ द्वेष म्हणजे काय. नकारात्मक प्रेम आहे. मला मानत नाही, मला विचारत नाही, नसेल विचार काय फरक पडला. पण त्याच्याच लक्षात राहिलं पाहिजे ते नकारात्मक प्रेम ज्याला वैर म्हणतो आपण. आणि त्याला दाखवण्यासाठी मग आटाय पुटाक होत. कसं वाटलं असेल त्याला, काय झालं असेल, अरे काय नकारात्मक प्रेम. म्हणून हृदय हे प्रेमासाठी आहे. ईश्वरावर प्रेमाचा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती. श्रीमूर्ती श्रीची मूर्ती असं नाव नाही बरं का. विठ्ठलावर प्रेम करा. आमच्या श्रीमूर्ती तुमचं जे आराध्य दैवत असेल त्या मूर्तीवर तुमचं अंतःकरणातून प्रेम ठेवा. आणि ध्यानी रामकृष्ण माळा. मला सांगता का तुम्ही ते ज्ञानोबा म्हणतात माझे जीवन तसंच आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. रामकृष्णाचा जप अजपा जपणे उलट चालू आहे. आणि हृदयामध्ये विषयाबद्दल प्रेम नाही आहे, धनाबद्दल प्रेम नाही आहे, मानाबद्दल प्रेम नाही, श्रीमूर्तीबद्दल जग ज्याने निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे. आणि उपदेशपर अभंग असल्यामुळे छोटा शब्द आलेला. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया नाही बरं का. रया. रया शब्दाचा अर्थ आहे प्रजा, रयत. रयत शब्द ज्ञानोबरांचा फार आवडता शब्द रया प्रजा. ऐसा ते आलिया ओळगा नाही तरी संसारू जाईल रया. लया नाही. काय काय आमचे संत असतात ते लयाला करून काय लोक म्हणतात काय फरक पडतो म्हणजे तुला कशाचाच फरक पडत नाही. जन्माला का आला याचा फरक पडत नाही. चुकल्यावर काय फरक पडणार आहे त्याचा. ते शुद्ध बोललंच पाहिजे असं काही नाही. एका मित्राला सांगितलं कीर्तन प्रवचनामध्ये भाषा जरा शुद्ध ठेव. काय फरक पडलाय. बोलतो तो सिद्धांत चांगला आहे ना. सिद्धांत चांगला आहे पण भाषा बरोबर नसेल हे सुखदुःख मुक्त माणूस. भाषेतून मुक्त, विचारातून मुक्त, वागण्यातून तर बिलकुल मुक्त नाही कळत का. कुठेही घरी चालतं. असं 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने सुंदर वर्णन केले. कुत्रा असतं ना कुत्र, हे जरी एखाद्याच्या घरात शिरलं ना कुत्र कशा कशाला तोंड लावणार नाही मला सांगा बरं. त्याच्या कामाच्या वस्तूलाही तोंड लावतं आणि नसलेल्या कामाच्या सुद्धा नाही. शब्दाचं लक्षात आलं. फक्त 2 गोष्टीला तोंड लावत नाही. त्या घरामध्ये जर अग्नी पेटलेला असला ना त्याला तोंड लावणार नाही. आणि जे दगड त्याच्या तोंडामध्ये मावत नाही त्याला तो सगळ्याला तोंड लावतो. असे काही महाप्रभू असतात. सगळं. मला ते एक म्हणे महाराज आपण ऑलराऊंडर आहे. गावात कीर्तन असलं तरी हजर असतो, तमाशात असलं तरी हजर असतो. म्हणलं कुत्र काही शुभाशुभच नाही. आपण काय केलं पाहिजे. द्वेष मत्सर नाही. मी व्यक्तिगत सांगतो सगळ्यालाच आवडतो म्हटल्यानंतर काय करावं त्याला. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय फार सुंदर पद्धतीने सांगतात. त्या तोंडाचे नाडळे का खाता जे ने पोळे ती चिवाळे तेवढंच वस्तू सोडून देतो. सगळंच
काय काही संसारातली जी माणसं असतात ना, कामाच्या वस्तू तर ठेवतातच, पण ज्या कधीच कामाला येणार नाही त्या पण सांभाळून ठेवलेल्या असतात. आपल्या भाषेत त्याला चिंध्या म्हणतो आपण. आहेच चिंध्या आहेत, तुटलेलं फुटलेलं सगळं, खापर असो गाडगा असो. मी एका बाईला म्हणलं, बाई आता मडकं तुटलेलं कशाला ठेवले? येईल कामाला. मला ते मडकं काय कामाला येणार? साबूत असतं तर आलं असतं, ते पण कोरं लागतं. हे तर मला म्हणे, बाबा तुमची गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला संसारातलं कळत नाही. एखादं म्हातारा जर खोकायला लागलं तर त्याला फुटलेलं मडकं सुद्धा काय तत्वज्ञान आहे. आता ह्या प्रेमाची वाटणी किती, फुटलेल्या मडक्यावर गाडग्यावर सगळ्यावर प्रेम. आणि सगळं ज्यांनी निर्माण केले त्या भगवंतावर प्रेम नाही, आणि तोच मारणारा असतो, तोच परिवर्तन करणारा असतो, तोच नेणारा असतो, त्याच्यावर प्रेम नाही. इतकं प्रेम जर विभागलं गेलं, आनंद येणार कुठून? आनंदाचा स्रोत काय तुमच्या जीवनामध्ये? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, प्रेम भगवंतावर ठेवावं, श्रीमूर्तीवर ठेवावं. आणि जे मन विषयाच्या दिशेने धावणारं असतं, पळणारं असतं, त्याला आवरू नका, त्याला ध्यानात परिवर्तन करा, नामस्मरणात परिवर्तन करा. मन प्रतिक्षणाला चंचल असतं, प्रतिक्षण बदलतं. त्याला क्षणाची विसंगत न देता ती माळ असते ना, अशी सारखी चालू असते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याचा अर्थ काय? ते असं गॅप दिला ना, मन लगेच बाहेरून जाऊन येतो. अर्थ कळाला का? म्हणून जप सुद्धा ध्यानपूर्वक पाहिजे. जप सुद्धा ध्यानपूर्वक, माझा शब्द नीट आहे काय? ध्यान नाही, ध्यानपूर्वक जप पाहिजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ती माळ जपायची आहे, त्याच्यावर सुद्धा ध्यान पाहिजे. किती जपली, किती जप झाला, तिथं अवधार्य नकोय. नाही तर ते आमच्या आता काय काही पोर आमचे हरिपाठ करतात, सगळा हरिपाठ पाठ असतो, पण ज्ञानदेव म्हणे आलं की आपाप आपटतात. कुठलं ज्ञानदेव म्हणे कुठं लावायचं? 2-4 अभंग पुढे नाही तर 2-4 अभंग मागे, काही फरक पडत नाही. आज लक्षातच राहा. बरं 26 अभंगाला ज्ञानदेव म्हणे, लक्षात कुठं ठेवायचं? माझ्या मित्रांनी मोठा प्रश्न उपस्थित केला. 26 ठिकाणी ज्ञानदेव म्हणे, जर एकच हरिपाठ आहे मग एकाच ठिकाणी ज्ञानदेव म्हणे ठेवायचं ना. लगेच ते माऊलीला कळलं नाही, कारण तुझ्यासारखे मूर्ख असतील आणि ते हरिपाठ अभ्यासतील, वाचतील नाही. हरिपाठ अभ्यासतील, एकच ज्ञानोबराच्या लक्षात नाही आलं का? अरे हरिपाठ ध्यानासाठी आहे. ज्ञानदेवा ध्यानी. हरिपाठ हा ध्यानासाठी आहे, हरिपाठामध्येच ध्यान आहे. मौन जपमाळांतरी शब्दाचा प्रयोग लक्षात ठेवा. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, बाहेरून मौन आहेत, जपमाळांतरी धरोनी श्रीहरी धरोनी सदा जपे. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण लक्षात कधीही. आणि असं चिंतन, सतत चिंतन, वाईटाचं चिंतन करून काही फायदा होत नाही. न योग्यता निर्माण होते, न तुम्ही व्यक्तिमत्व घडवू शकता. म्हणून मन हे नेहमी चिंतनाकडे असलं पाहिजे. आणि हृदयातलं प्रेम पुन्हा पुन्हा धोक्यात पडू नये म्हणून भगवंतावर प्रेम लावायचं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदयी जिव्हाळा, जिव्हाळा ओलावा प्रेमाचा. परमार्थामध्ये ना फार रुक्षता जमत नाही, असं ओलावा पाहिजे. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया. हृदयामध्ये असं प्रेमाचा ओला. काही काही माणसाकडे जर पाहिलं ना, ज्ञानोबरांची शक्ती, राख जशी असते ना कोरडी, असा ठकास चेहरा असतो. 2-4 माणसाची माती करून आल्यासारखाच वाटतो.
हसणं नाही, काही नाही, एवढंच काय. जगाचं ते 100 कोटी माणसं आहे, काहीतरी ओलावा हृदयामध्ये पाहिजेत, काहीतरी हास्य पाहिजे. कशा करता जगतो, कशा करता आपण सतत असं मारक्या म्हशीसारखंच. काही काही माणसाचं त्या अहंकारामध्ये, पैशाच्या आढ्यतेमुळे, मानाच्या असं टाईटच. तुम्ही असं स्टेज जर बघितलं नाही एखादं, कधी प्रसंग आला तर बघा तुम्ही. योगासन मध्ये असं बसायचं असतं ना, तिथं आसनच नीट लागत. समोर पब्लिक असली की असं टाईट बसतात. अरे म्हणलं हात पाय दुखायची. चेहरा हसायचंच नाही. गादीवर बसल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, महाराज जरा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हसताय, इम्प्रेशन पडलं पाहिजे. म्हणून कुणावर पडलं पाहिजे? इम्प्रेशन पाडण्यासाठी आपला आनंद मातीमोल करायचा. नाही म्हणे काय असतं की महाराज म्हणलं की ते फेटा असतो, तुम्ही फेटा बांधत नाही, पुन्हा तुमचं हसणं चालू आहे. म्हणलं मान नाही असतं, मान दिलं तर नाही, एवढं का टेन्शन घ्यायला आलं? बरं लोक मला मानत नाही तर टेन्शन तुला कशाला? मी फेटा घालत नाही, मला लोक बोलतील, मी असतो मला बोलतील. नाही म्हणजे ते क्रिकेट खेळणं चालू आहे, जर असं गडाला जर असं बसत नाही, म्हटलं येत जाऊ नको. एवढं सगळं जर पाहवत नसेल तर येत जाऊ नको. परंतु आनंद जगायचं जीवन कसं करा, एकदाच जीवन मिळतं महाराज, त्याच्यामध्ये तुम्ही राखोंडीसारखा चेहरा केलाय. तर ज्ञानोबांचे जर उपमा सांगितलं चमत्कार व्हाल तुम्ही. लाटणे ऐसे न लवे. ज्ञानोबांच्या उपमात काय लाटणे ऐसे, लाटणं जे असतं ना, तर कधी झोकलेलं बघितलं का तुम्ही? कळतं का तुम्हाला? लाटणे ऐसा न लवे आहेत ना आपल्या गावात माणसं, लाटणे झुकतच नाही. आणि पुढे सांगतात महाराज गावात आला, पठ्ठ्या पायाच पडला नाही, लाटणे ऐसे कुणाच जात नाही, तू झुकावा म्हणून गावात आलेलो नाही. हा शब्द लक्षात ठेवा. ज्ञानोबांचे 2-3 उपमा तर एवढ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती. आटी व लोहाचे खांब जायचे, देव असो संत असो झुकतच नाही. ज्ञानोबांमध्ये झुकू नको, पण इतक्या वृक्षतेनं जन्माला आला हे तुझं पाप आहे. लक्षात आलं का? संतांच्या संगतीमध्ये चर्चा असते, विनोद असतो, बैठकी असते. ज्ञानोबा नामदेव महाराज जर कुठे गेले तर त्याची संवाद फार प्रसिद्ध आहे. प्रेमावर बोलतात, काय ज्ञानाची चर्चा काय करतात, गोड. मुक्ताबाई बसली, चांगदेव बसले, इतके शब्द आहेत महाराज परमार्थामध्ये. दिहा पडे चांदणे, रात्री पडे उष्ण. चांगदेव बसलेले आहेत आणि मुक्ताबाई विचारते, चांगदेवा दिवसा चांदणं पडतं आणि रात्री ऊन पडतं, सांगतोस का जरायचा अर्थ काय होता? चर्चा. तच्चिंतनं तत्कथनं मान्यन्यं तत्प्रबोधनं. काय चर्चा आहे, बोलणं जातं, विचारलं जातं. कसा अर्थ लावावा ही चिंतनाचे प्रकार आहेत ना. जन्माला आलात ना चिंतन राहणार. म्हणून कुठेतरी असं चेहऱ्यामध्ये ओलावा पाहिजे, प्रेम पाहिजे, पाहावं असं वाटलं पाहिजे. का पाहिलं याचा पश्चाताप नको. का पाहिलं याचा पश्चाताप नको. पाहावं पुन्हा पुन्हा. भगवान कृष्ण शब्दाचा अर्थ काय? आकर्षणात कृष्ण. आपल्या मनाचं तो आकर्षण करतो म्हणून कृष्ण. 13व्या अध्यायामध्ये साधूच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन ज्ञानोबा करतात. भवई कवनाची उचलावी शब्द बोलत असताना कोणी असं भवई कुणी उचलली नाही पाहिजे. हात असे मोकळे असतात. हाताची सराव जै जोडी जाते. हाताला काही असं मारणं शिकवलेलं नाही, चिमटा घ्यायला शिकवलेलं नाही. हाताला एकच साधूने शिकवलेले, जे भेटेल त्याला नमस्कार करा. हाताची सराव. एक एक अवयवाला साधूनी प्रशिक्षण दिलेले. डोळ्याने कसं पाहावं, कानाने कसं ऐकावं, शब्दामध्ये सामर्थ्य किती असलं पाहिजे. का गंगा पय आसळले ज्ञानोबा म्हणतात. बोलत असताना असं
तुषार येतात थंड पाण्याचे उन्हाळ्यामध्ये आणि शरीराला रोमांचित करून जातात असे शब्द आपल्या मुखातून निघले पाहिजेत. त्याला म्हणतात ओलावा. आणि भगवंताचा ओलावा जर हृदयामध्ये असला ना, ते शब्द असे ओलाव्यातून प्रेमातून बाहेर पडतात, ते प्रभावी होतात, ते अजरामर होतात. ही भगवंताची विशेषता. म्हणून हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती. तिथून जे प्रेम जन्माला येतात, काय त्या शब्दाचं आहे, हे सगळं ज्ञानाप्रमाणे म्हणतात. आपुली आपण करा उडोबार कुमार